येथे दिनांक 20/5/2022 रोजी फिर्यादी मुनीश बघेल यांनी दिलेल्या रिपोर्टवरून 379चा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी हा कारणी SBI बँकेसमोर गेलेला असताना अज्ञात 2 इसमांनी त्याला तुझ्या गाडीसमोर ऑइल पडलेलं आहे असं म्हणून त्याला बाहेर बोलावलं। ते बाहेर बघण्यास गेले असता त्यांनी इतर जे त्या मागून सापळावून बसलेले 2 इसम होते त्यांनी त्या गाडीमधली बॅग उचलून पळून घेऊन गेले। त्या बॅगमध्ये 11,10,000 रुपयाची रक्कम होती। यामध्ये दोन्हीही अज्ञात जे वाहन चालक होते मोटरसायकलने आलेले ते शोधून काढणं एक फार मोठं टास्क होतं। त्यामध्ये आम्ही तिथे घटनास्थळी मिळालेले CCTV फुटेज, सायबर सेलकडून मिळालेली माहिती, CDR, SDR आणि लोकेशन या माध्यमातून आमचे येथील DB टीमचे अधिकारी API एकरे, पोलीस उपनिरीक्षक भुर्ले यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा पाठलाग केला। त्यांचा सायबर सेलमार्फत तांत्रिक माहिती काढून राज्य तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून सदर आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे। त्या याच्यामध्ये जे आहेत त्यात 4 पुरुष आणि 2 महिला आहेत। सदर लोकांची मोड्स ऑपरेंडी अशी आहे की ते एखाद्या शहरात पूर्वी वास्तव्याला जातात, जवळपास ते 10-15 दिवस थांबतात। त्या कामी ते एखाद्या लॉजमध्ये रूम भाड्याने घेतात। त्याच्यासोबत 2 महिलासुद्धा असतात त्यांचं घरकाम करण्याकरता। आणि हे जे 4 व्यक्ती असतात हे बँका नंतर ATM या ठिकाणी जाऊन रेकी करतात। त्यामध्ये कॅश वाहून नेणारे जे इसम आहेत ते टार्गेट करतात आणि त्याला काहीतरी बतावणी करून ऑइल पडलेलं आहे, तुझ्या अंगावर घाण पडलेली आहे असं करून त्याचं लक्ष दुसरीकडे भटकवून त्याच्याकडे असलेली कॅश पळून नेतात। हे जे आरोपी आहेत हे आरोपी बाबू छल्ला, अलेक्झांडर छल्ला, प्रसंगी छल्ला, नानी नागेश्वर आणि इतर 2 महिला असे टोटल 6 आरोपी आम्ही अटक करून ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्याकडून या गुन्ह्यातील नगदी 10,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेले 2 मोटरसायकल जवळपास किंमत 1 लाख रुपये, 3 मोबाईल आणि 22 सिम कार्ड यांच्याकडून जप्त केलेले आहेत।